अरविंद केजरीवालांना आज अटक होणार नाही, ईडीच्या सूत्रांची माहिती. कथित मद्य घोटाळा प्रकरणामध्ये केजरीवालांना चौथ्यांदा समन्स पाठवणार. राम शाकाहारी नव्हते, मांसाहारी होते. राम बहुजनांचे आहेत, शिकार करून खाणारे राम आमचे. शिर्डीच्या मेळाव्यात जितेंद्र आव्हाडांचं वादग्रस्त विधान. रामासंदर्भातील वक्तव्यानंतर भाजपा आव्हाडांविरोधात आक्रमक. राम कदम आव्हाडांविरोधात एफआयआर दाखल करणार. बापाला घराबाहेर ढकलून वनवासाला पाठवायला निघालेत, आम्ही यांचा प्लॅन हाणून पाडू. अजित पवार गटाच्या आंदोलनानंतर आव्हाडांचे ट्विट. जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यानंतर अजित पवार गट आक्रमक. आव्हाडांच्या घराबाहेर आंदोलन तर आव्हाड समर्थकांकडून आंदोलन केलेल्या जागेचं शुद्धीकरण. रोहित पवारांचा आव्हाडांना खर्च आहे, महत्वाचे मुद्दे सोडून देवधर्मावर बोलणं सोडलं पाहिजे. रोहित पवारांचं ट्विट. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंविरोधात गुन्हा. हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्याचा आरोप. मालेगावमधील अमन परदेशींच्या तक्रारीनंतर गुन्हा. ठाकरे गटाच्या कोल्हापूर जिल्हा प्रमुख पदावरून मुरलीधर जाधवांची हकालपट्टी. राजू शेट्टी ठाकरे भेटीवर जाधवांकडून टीका. टीकेच्या दुसऱ्याच दिवशी हकालपट्टी. राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक. मराठा अंगणवाडी मोदींच्या दौऱ्यासह अनेक विषयांवर चर्चा होण्याची शक्यता. राष्ट्रवादी आमदार पात्रतेवर आज सुनावणी. विधानसभा अध्यक्षांसमोर 31 जानेवारीपर्यंत सुनावणी पूर्ण करण्याचं आव्हान. सेना आमदार पात्रतेआधीच राष्ट्रवादीची सुनावणी. लोकसभेच्या जागांसंदर्भात काँग्रेसची आज दिल्लीमध्ये बैठक. नाना पटोले बाळासाहेब थोरात बैठकीमध्ये उपस्थित राहणार. राज्य मागासवर्ग आयोगाची आज बैठक. मराठा आरक्षणासंदर्भातील सर्वेक्षणाच्या चाचणीबाबत चर्चेची शक्यता. शरद पवार गटाच्या शिर्डीतल्या शिबिराची आज सांगता. शरद पवारांचं आज शिबिरामध्ये संबोधन. दुपारी पत्रकार परिषद घेण्याची शक्यता. कोरोना झाल्यास 5 दिवस होम क्वारंटाईन रहा. राज्यातील कोविड टास्क फोर्सचा नागरिकांना सल्ला. वयस्कर व्यक्तींना मास्क लावण्याच्याही सूचना. नवी मुंबईतल्या पावणे एमआयडीसीमध्ये मेहक कंपनीला भीषण आग. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू. इंद्रायणी नदीवर आजही केमिकलयुक्त फेस. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा सपशेल कालाडोळा. सरकारचं दुर्लक्ष. पुण्यात मार्केट यार्डमध्ये आजही शेतमालाच्या गाड्यांची आवक कमी. संप मागे तरीही परिणाम कायम. मार्केट यार्डातील 20% गाड्या संपामुळे कमी. इराणमधील जनरल सुलेमानींच्या समाधीस्थळी 2 भीषण स्फोट. करमानमधील सिलसिलेवार इथे कार्यक्रमादरम्यान स्फोट. 100हून अधिक नागरिकांचा मृत्यू.